जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट मिळत नसेल तर डीम युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्ही एमबीबीएस करू शकता. त्याच्यात महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. महाराष्ट्रामधले जर कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर बघायला गेले तर 17 लाखापासून 25 लाखापर्यंत आहे. इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर जरी तुम्ही गेलात तर ऑलमोस्ट हेच फी स्ट्रक्चर राहणार आहे. तर कॉलेजनुसार वेगवेगळे फी स्ट्रक्चर असतात. फी स्ट्रक्चर आणि कॉलेजची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. ऑफ वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला कट ऑफ प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज, प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ वेगळं मिळतं. तुम्ही जरी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर जर तुम्ही इलिजिबल असाल, नीटमध्ये फक्त क्वालिफाईड जरी असाल तर तुम्ही डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. तर त्याची थोडक्यात प्रवेश प्रक्रिया सांगायची झाली तर एमसीसी ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन करताना 2,10,000ची पेमेंट करायची असते. इंटरनेट बँकिंग त्याच्यासाठी ऍक्टिव्ह करणे आवश्यक आहे. तर 2,10,000ची पेमेंट केल्यानंतर तुम्ही कॉलेजचे चॉईसेस भरू शकता. तुमच्या पसंतीनुसार, तुमच्या बजेटनुसार तुम्ही चॉईसेस भरायचे. चॉईसेस भरल्यानंतर फर्स्ट लिस्ट डिस्प्ले होईल. लिस्टमध्ये जर तुमचं नाव लागलेलं असेल, म्हणजे कॉलेज मिळालेलं असेल तुम्हाला, तर त्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट, कॉलेजची फी डीडी किंवा आरटीजीएस या स्वरूपात तुम्हाला पे करायची असते आणि त्यानंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं. जर तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये नाही घेतला तरी काही हरकत नाही, फ्री एक्झिट असते. पण सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला फ्री एक्झिट मिळत नाही. सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये मिळालं तर तुम्हाला घेणे आवश्यक राहील. अदरवाईज तुमचे 2 लाख रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. फर्स्ट राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही नाही घेतलं तर तुम्हाला 2 लाख रुपये रिफंड मिळतात. परंतु सेकंड किंवा थर्ड राऊंड नंतर तुम्हाला 2 लाख रिफंड मिळणार नाही जर कॉलेज मिळालं तर. जर कॉलेज मिळालंच नाही तर तुम्हाला 2 लाख रिफंड मिळतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. किंवा सपोज इव्हन तुम्ही असंही करू शकता की फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन घेऊन सेकंड थर्ड राऊंड पर्यंत तुम्ही अपग्रेडेशनला ट्राय करू शकता. या पद्धतीने तुम्ही तिथं करू शकता. तुम्ही फर्स्ट राऊंड मध्ये ऍडमिशन घेऊन थर्ड राऊंड पर्यंत अपग्रेडेशनचा ट्राय करू शकता. जर नाही मिळालं तर फर्स्ट राऊंड मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेऊन ठेवलेलं असेल तर ते फायनल होऊन जातं. या पद्धतीने तुम्ही डीम युनिव्हर्सिटीमध्ये जाता. प्रत्येक कॉलेजनुसार फी स्ट्रक्चर वेगळं असल्यामुळे तुम्ही प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर, तिथले काही नियम असतात, काही जणांचे इन्क्रीमेंट असतात, म्हणजे प्रत्येक वर्षी काही कॉलेजेसचे फी इन्क्रीमेंट होते, तर ते प्रॉपर चेक करून तुमच्या बजेटमध्ये बसतं का नाही बसतं ह्या गोष्टी व्हेरीफाय करूनच तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचं आहे. डीम युनिव्हर्सिटीचा कट ऑफचा जर विचार करायला गेला तर ऑल इंडिया रँक ज्यांची 5 लाखापर्यंत आहे त्यांना महाराष्ट्रातले डीम कॉलेजेस मिळतात. जर 5 लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे. ते जर कर्नाटकमध्ये जर तुम्ही डीम युनिव्हर्सिटीमध्ये ट्राय करत असाल तर ऑलमोस्ट 3 लाखाच्या आत तुमची रँक पाहिजे. 3 लाखाच्या रँक पेक्षा जास्त असेल तर तिथं कर्नाटकमध्ये मिळण्याची शक्यता कमी राहते. मग पर्याय उरतो कुठला तर तमिळनाडू, पुडुचेरी हे ठिकाण आहे जिथे की कमीत कमी मार्क्स असतील देखील तुम्हाला एमबीबीएस मिळतं. प्रॉपर फी थ्रूच मिळतं, तुम्हाला एक्स्ट्रा फी पे करण्याची गरज नाही. जे काय रेग्युलर फी आहे 20-22 लाख रुपये पर इयर फी असतात कॉलेजेसच्या आणि इतर चार्जेस वेगळे असतात. तर त्या पद्धतीने तुम्ही फी पे करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. इतर कुठलेही मॅनेजमेंटमध्ये जर ट्राय करायचं असेल तर त्याची एनआरआय डॉक्युमेंट वगैरे तयार करणं आवश्यक आहे. पण तुम्हाला जर रेग्युलर राऊंड मधून जर मिळत असेल तर तुम्हाला फक्त फी मध्ये आणि रेग्युलर डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात त्याच्यासाठी 10वीची मार्कशीट, 10वीची सनद, 12वीची मार्कशीट, नॅशनॅलिटी डोमेसाईल, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट आणि नीटचा रिझल्ट. कॅटेगरी असेल तर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल. जर तुम्ही अदर स्टेटमध्ये गेलात तर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. ह्या गोष्टी, एवढ्या गोष्टी लागतात तुम्हाला. तिथं डीम युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही फी कन्सेशन मिळणार नाही. गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेल्या आहेत बऱ्याचशा स्कीम, पण आजपर्यंत खूप कमी अमाऊंट मध्ये मिळतात. म्हणजे या वर्षीचा जर विचार केला तर 1,80,000च डीम मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला रिफंड मिळालेलं आहे. त्याच्यामुळं रिफंड मिळतं म्हणून तुम्ही ऍडमिशन घेऊ नका. प्रॉपर माहिती घेऊनच तिथे किती रिफंड मिळतं त्यानुसारच तुम्ही ऍडमिशन घ्या. विनाकारण तुमचं बजेट वाढेल. समजा फी कन्सेशन नाही मिळालं तर तुमच्या लिमिटच्या वर बजेट जाईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी क्लॅरिटी करूनच तुम्ही तिथे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जर डीम युनिव्हर्सिटीसाठी काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे. तुम्ही कधीही आमच्याशी कॉल करा, संपर्क साधा.